न्यूज 18 मराठीची बातमी पक्की, इम्पॅक्ट नक्की। नाशिककरांचे 250 कोटी रुपये वाचले। ठेकेदारांना स्टार रेट देण्याचा निर्णय मागे। नुकत्याच पडलेल्या पावसात नाशिककरांच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं। रस्ती खड्ड्यांचं राज्य आणि डबक्यांचं साम्राज्य निर्माण झालं होतं। याबाबत खरं तर कंत्राटदारांना दंड ठोठावण्याची किंवा त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची गरज होती। मात्र महापालिका प्रशासनानं स्टार रेट देत कंत्राटदारांचं उखळ पांढरं करण्याचा निर्णय घेतला होता। त्या विरोधात न्यूज 18 मराठीने सातत्यानं आवाज उठवला। त्यावरून महापालिकेची महासभा चांगलीच वादळी ठरली। युद्धजन्य परिस्थितीचं भुजगावणं उभं करत ठेकेदारांच्या घशात तब्बल 250 कोटी रुपये ओतण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता। त्या विरोधात सत्ताधाऱ्यांनीही आंदोलन करत घरचा आहेर दिला। प्रशासनानं कंत्राटदारांचा नियमबाह्य पद्धतीनं फायदा करणारा हा निर्णय महासभेवर आणला नाहीच, तो उलट स्थायी समिती जादा विषयात मंजूर करण्यात आला होता। मात्र न्यूज 18 मराठीनं हा सगळा प्रकार उजेडात आणल्यानं त्याचे पडसाद महासभेतही उमटले। आज जे चाललंय हे महापालिका अधिकारी आणि ठेकेदार दोघां मिळून लुटण्याचं काम चालू आहे। मी एकच प्रश्न विचारला, आता त्याला तो विरोध आहे, ते आज स्थगित ठेवलंय किंवा तो विषय बिन जरी दिला असेल, पण याच्यात जो भ्रष्टाचार झाला, जो भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न होता, याच्यानंतरही या स्टार रेटच्या माध्यमातून ही महापालिका लुटली जाणार होती। हजारो कोटी रुपये या ठिकाणून लुटले जाणार होते। 7 मेला हे म्हणतात की कॉन्ट्रॅक्टरने आमच्याकडे लेखी मागणी केली आणि सर्व कॉन्ट्रॅक्टरचे पत्र 12 मे ते 18 मेच्या दरम्यान आहे। म्हणून मी त्याच्यावर म्हटलं की जे न देखे रवी ते देखे कवी। इथं म्हटलं उलटं झालं आहे की जे न देखे ठेकेदार ते देखे अधिकारी। मग तुम्ही ही सभागृहाची फसवणूक केलेली आहे। महापौरांनी सांगितलं की आम्ही सुधारित पुन्हा पुढच्या विशेष महासभेवरती ठेवू, म्हणजे सत्ताधारी असेल विरोधक असेल सगळ्यांचा या स्टार रेटला विरोध आहे। कारण याच्यामध्ये खूप आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात झाली आहे। इथं नगरसेवकांना एक 5 लाख रुपयाची फाईल बनवायला देखील महापालिकेत पैसे नसतात आणि स्टार रेटचा एवढा हट्ट का? आम्ही महापौरांना भेटणार आहोत आणि आयुक्तांना भेटणार आहोत का जर तुम्ही हे सुधारित डॉकेट पुन्हा महासभेवर ठेवलं तर निश्चित आम्ही आंदोलन करू, आम्ही कोर्टात जाऊ। स्टार रेटच्या निर्णयाला कडाडून विरोध झाला। त्यानंतर प्रशासनानं हा विषय परस्पर मागे घेतलाय। मात्र तरी पुढच्या महासभेत SOP अर्थात मानक ऑपरेटिंग प्रक्रिया सादर करण्याच्या सूचना दिल्या, ज्यामुळे बेशिस्त झालेल्या प्रशासकीय कारभाराला लगाम लागेल अशी अपेक्षा महापौरानं व्यक्त केली आहे। नॅशनल हायवे किंवा जे बिटुमिनसचे रेट्स होते, पेट्रोलियमचे रेट्स होते, ते चेंज होत होते आणि म्हणून ते करणं गरजेचं होतं। आणि एक विषय याच्यात अधोरेखित करणं का गरजेचं आहे की यामध्ये कंत्राटदारांना वरती जाऊ शकतं का किंवा अजून काही पैसा जाऊ शकतो का, त्यासाठीच म्हणून मी जो SOP आहे स्टार रेटचा तो पुन्हा सादर करायला लावला प्रशासनाला। नाशिक महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आहे, तर या सत्तेत शिंदेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी देखील सहभागी आहे। मात्र भाजपा नगरसेवकांसह शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनीही विरोधी पक्षासारखा प्रखर विरोध केला आणि प्रशासनाच्या बेलगाम निर्णयाला हाणून पाडलं। नाशिक महानगरपालिकेच्या महापौरांनी देखील एक रुलिंग दिले आणि या रुलिंगमुळे आता प्रशासनाच्या अडचणी वाढणार आहे। हे रुलिंग आहे की या सगळ्या प्रकरणाची SOP आता महासभेसमोर सादर करण्याच्या सूचना दिल्यात। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं गौडबंगाल काय आहे, आर्थिक लागेबांधे कुणाशी आहे, हे सगळं समोर येणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणातले झारीतील शुक्राचार्य कोण हे मात्र कळू शकलेलं नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।